बंगळुरू हे माहिती आणि तंत्रज्ञान नगरीसाठी पुणे आणि हैदराबाद सारखंच ओळखलं जाणारं शहर. बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते, कारण विप्रो, इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांचा माहेरघर हे शहर आहे. परंतु या शहरात अंगावर पांढरे शर्ट, धोती आणि अगदी डोक्यावर पगडी घातलेल्या एका शेतकऱ्याला GT मॉलच्या एका सुरक्षा रक्षकाने प्रवेश नाकारला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच कर्नाटकमधील कन्नड समर्थक व शेतकऱ्यांनी मॉलमध्ये निदर्शनाकरिता आंदोलन केले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर कर्नाटक विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजला आहे. थेट मॉल बंद करण्याची नमुसकी सुद्धा यांच्यावर उडवली आहे. धोती हा कर्नाटकातील पारंपरिक पोशाख, पण शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारलेली परवानगी हा मुद्दा चांगलाच गाजला. शेतकरी नेमका कोण आहे? या एका घटनेनंतर बाकीच्या शेतकरी संघटना कशा आक्रमक झाल्या ते पाहू. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फकीरप्पा कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एक शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा नागराज MBA पदवीधर असून कन्नड चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. नागराज आई वडिलांना चित्रपट पाहण्यासाठी सायंकाळी 6च्या सुमारास मॉलमध्ये घेऊन आला. त्याचे चित्रपटातील काम पाहण्यासाठी लांबचा प्रवास करून ते बंगळुरू आले होते. पण मॉलमध्ये आत जात असताना मॉलच्या रक्षकांनी त्यांना थांबवलं. त्यांना अडवल्याचं कारण विचारलं असता त्यावर सुरक्षा रक्षकांनी मॉलमध्ये धोतर नेसून प्रवेश केला जाणार नाही, पॅन्ट घालून आला तरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाईल असे सुरक्षा रक्षकांनी सांगितलं. मग फकीरप्पा आणि नागराज यांनी सुरक्षा रक्षकांकडे बरीच विनवणी केली. आपण असेच कपडे परिधान करतो असतो. फकीरप्पांनी सुरक्षा रक्षकांना सांगितलं, आम्ही चित्रपट पाहायला आलोय, चित्रपट सुरू होईल, आम्हाला जाऊ द्या अशी विनंती केली. पण कपडे बदलण्यासाठी प्रवेश देणार नाही यावर सुरक्षा रक्षकही ठाम होता. यांनी मुलाला घरी परतण्यास सांगितले, परंतु मुलाने अशा नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मी अशा प्रकारची घटना कधीच पाहिली नसल्याचे नागराज म्हणाले. मित्राला फोन केला व या सगळ्यामध्ये त्याचा 1 तास गेला तरी प्रवेश मिळाला नाही. थोड्याच वेळामध्ये तिथे मिळेल त्यांचा हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रकरण चर्चेत आलं आणि सुरक्षा रक्षकावर प्रचंड प्रमाणात टीका झाली. दुसऱ्या दिवशी धोतर आणि पगडी परिधान केलेल्या आंदोलकांनी मॉलमध्ये प्रवेश केला. व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली. कन्नड कार्यकर्त्यांनी फकीरप्पा यांना मॉलमध्ये बोलावून त्यांचा सत्कार केला. राज्याच्या पारंपरिक पोशाखात प्रवेश नाकारणे मालक कोणीही असो कारवाई सुरू करून घटनेचा निषेध केला पाहिजे. ही घटना इतर मॉलसाठी ही धडा असली पाहिजे असे सभापती, नगरविकास आणि नगर नियोजन मंत्री सुरेश अप्पा यांनी सरकारच्या वतीने घटनेचा निषेध करत 7 दिवसात मॉल बंद ठेवण्याचा असल्याचा थेट आदेश असतील तोपर्यंत 2023 आणि 2024 या वर्षासाठीचा मालमत्ता कर 1.78 कोटी थकीत ठेवल्याने बेंगलोर महानगरपालिकेकडून वेगळी कारवाईसुद्धा या ठिकाणी करण्यात आली. कोणतीही लेखी सूचना नसताना फक्त तोंडी सूचना दिली गेली. मान्य करत